मिळणार आहे. पद्मजा पाटील योग शिक्षिका आहेत. खूप छानपैकी स्वतः हे सगळे फ्युअल इंटेक करतायत. नुसतं इंटेक करत नाहीत, प्रेमानं इंटेक करतायत. आणि त्याच्यामुळं या सगळ्या याच्यावर जबरदस्त नॉलेज आणि जबरदस्त श्रद्धा या दोन गोष्टी तिथं आहेत, म्हणून आपण त्यांना हा टॉपिक दिलाय. जोरदार क्लॅप करू आपण पद्मजा मॅडमांसाठी. कंटिन्यू. सुमित सर, ऑल म्यूट टाका. येस ताई, अनम्यूट करा ताई. ओके, थँक्यू सुमित सर. थँक्यू ताई. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात आरोग्य, ऐश्वर्य आणि आनंद घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि खरंच आहे, आज ताईने जे सांगितलं की हे जे फ्युएल इंटेक मी करते खूप प्रेमाने करते, फक्तच प्रेम नाही तर ती श्रद्धा, तो विश्वास की याच्याने आपलं आयुष्य बदललंय आणि हे असंच आपलं सुंदर राहणार. आणि जे म्हणतो ना, शतायशी होणार विनाकाठी विनालाठी औषधमुक्त जगणार, त्याच्यासाठी तो जो विश्वास आणि श्रद्धा स्वतःमध्ये निर्माण झालाय, तो जो कॉन्फिडन्स आलाय, तो त्याच्यात ह्या सगळ्या आपल्या फ्युएलचा खूप मोठा रोल आहे. आणि त्यात फॉर्म्युला 1चा तर खूपच मोठा रोल आहे. आणि आज आपण त्याचीच माहिती घेणार आहोत. कारण काय माहिती, आपल्याला हे सगळं फ्युएल आपण घेतो, याच्या मागचं कारण काय आहे तर एक जे आपलं जे धावपळीचं दगदगीचं आयुष्य झालेलं आहे, म्हणजे आपल्याला कुठल्या गोष्टीसाठी स्वतःसाठी द्यायला वेळ नाहीये. म्हणजे आपण गाडी घेतलो तर गाडी चे सर्व्हिसिंग, त्याची स्वच्छता, त्याचं सगळं फ्युएलिंग, हे सगळं करण्यासाठी आपण वेळ काढतो. पण आपलं एवढं अनमोल प्राइसलेस आपलं शरीर मिळालंय, पण त्याच्यासाठी द्यायला आपल्याकडं वेळ नाहीये. अगदी आपण म्हणतो ताणतणावाचं आहे जीवन, धावपळीचं आहे आणि दगदगीचं आहे म्हणून, आणि त्यामुळं आपल्याला वेळ नाहीये. आपलं दिवसभराचं टाइम मॅनेजमेंट नाहीये, वेळेचं शेड्यूल नाहीये, प्लॅनिंग नाहीये, योग्य कुठलंच प्लॅनिंग नाहीये. म्हणजे आपण कोणत्या वेळेला काय खाणार काय माहिती नाही. ज्या वेळेला जे समोर दिसतं, जे मिळतं ते आपण खात असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला पोषण तत्वांचं जे काही अवेअरनेस पाहिजे तो आपल्या समाजात तो नाहीये. आणि त्यामुळं आपल्या खाण्यापिण्यामध्ये आपल्याला खूप अगदी कमी वयापासून बघा, म्हणजे सगळं खात पित असतो, सगळ्या गोष्टी करत असतो, तरी पण एक कुठेतरी थकवा जाणवत असतो, एनर्जी उत्साह जाणवत नसतो. वजन वाढत तर असतं कारण नसताना, किंवा वजन कमी होत असतं. ऍसिडिटीचा त्रास आहे, जॉईंटचे पेन्स आहेत, म्हणजे संधिवात वगैरे हे सगळे वेगवेगळे आजार आहेत. हार्मोन्स रिलेटेड आपल्याला वेगवेगळे इश्यूज आहेत. हे सगळं ना, आणि हे सगळं कशाशी निगडीत आहे माहितीये, आपल्या जीवनशैलीशी निगडीत आहे. आणि मग त्याच्यामुळे आपण एवढे सगळे चॅलेंजेस फेस करत असतो. बघा, आपली पेट्रोलची गाडी असेल, आपण केरोसिन किंवा डिझेल घालतो का त्याच्यात? नाही, आपण त्याच्यात अगदी, आणि त्यातलं तर कुठल्याच पेट्रोल पंपला भेसळ विरहित पेट्रोल मिळेल ते बघून आपण त्याच पेट्रोल पंपवर जाऊन आपल्या गाडीत पेट्रोल घालत असतो. बरं, फक्त पेट्रोल घालतो का? जेव्हा जेव्हा त्याला ऑइलची गरज असेल तेव्हा ऑइल देतो, जेव्हा जेव्हा त्याला सर्व्हिसिंगची गरज असेल ते देतो. हे सगळं करतो एका आपल्या गाडीसाठी. त्या गाडीचे पार्ट्स एखादा खराब झाला तर तो नवीन मिळू शकतो. गाडीच खराब झाली तर आपण नवीन गाडी पण घेऊ शकतो. तरीही अशा गाडीची आपण एवढी काळजी घेत असतो. पण जे शरीर आपल्याला एकदाच मिळालंय, हा मनुष्य जन्मच एकदा मिळालाय, हे शरीर एकदाच मिळालंय, आणि ह्यातले कुठलेही पार्ट्स ओरिजिनल परत मिळणार नाहीयेत, आणि त्याचा त्रास आपल्याला होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. पण जोपर्यंत काही त्रास होत नाही तोपर्यंत आपण आपल्या शरीराकडे अजिबात लक्ष देत नाही किंवा वेळ पण देत नाही. आणि मग तिथं हे असे सगळे फ्युएल आहेत ना, आपल्याला शतायुषी परिवार सजेस्ट करत असतं, आणि ते तिथं मग आपल्याला उपयोगी पडत असतात. तर हे मग आज आपण जो फॉर्म्युला 1 आपल्या कंपनीचा कोर प्रॉडक्ट आहे, आणि याच्यासाठी हे आपण का घेतोय, हे कशासाठी घेत असतं, तर आपण खातो की नाही दररोज अन्न? खातो. पोट भरतं की नाही? भरतं. पण आपण कधी विचार केलाय का, याच्यातून माझ्या शरीराला जे लागतं पोषण ते मिळतंय का? आपण त्याचा कधी विचार करत नाही. कारण आपल्याला जिभेला चांगलं लागलं, पोट भरल्याची भावना झाली की बस, एवढ्याशी आपण जास्त कनेक्टेड असतो. पण आपल्या शरीराला, आपल्या पेशींचं, आपल्या अवयवांचं पोषण होते की नाही हे आपण लक्ष देत नसतो. आणि मग हे पोषण होण्यासाठी काय काय लागत असतं आपल्याला? प्रोटीन लागत असतं, कार्बोहायड्रेट लागत असतं, फायबर लागत असतं, वेगवेगळे व्हिटॅमिन्स मिनरल्स लागत असतात, पाणी लागतं, हे सगळं लागत असतं. आणि मग त्याच्यासाठी हे जेव्हा याचा पुरवठा
आपल्या शरीराला जे काही आपण अन्न घेतोय त्याच्यातून होत नाही, त्यावेळेला आपल्या मदतीला धावून येतं आणि ते आहे फॉर्म्युला 1. म्हणून म्हणतात ना ताई, की आपण याच्या प्रेमात आहोत. कारण काय, माझ्या प्रत्येक पेशीला आनंदित करण्याचं, सॅटिस्फाईड करण्याचं काम हे फॉर्म्युला 1 मधले प्रत्येक घटक करत असतो. काय आहे ह्या फॉर्म्युला 1 मध्ये? तर अगदी प्युअर फॉर्म मध्ये रिच असं सोय आणि व्हेचं प्रोटीनचं कॉम्बिनेशन असलेलं प्रोटीन आहे ह्याच्यात. आपल्या शरीराला एनर्जीसाठी लागणारे योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आहेत. आपली गट हेल्थ, डायजेशन चांगलं ठेवण्यासाठी लागणारे फायबर्स आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आणि खूप निग्लेक्टेड असलेले 18 प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्या शरीराला दररोज 40 प्रकारचे लागत असतात. आणि या फॉर्म्युला 1 मध्ये हे 18 प्रकारचे विटॅमिन्स मिनरल्स असतात. ह्याला मायक्रो म्हणतात, कारण हे खूप कमी प्रमाणात आपल्या शरीराला लागतात, पण खूप खूप गरजेचे. हे आपल्याला दररोज आहारातून घ्यावे लागतात. असे हे विटॅमिन्स मिनरल्स आपल्याला मिळतात, जे आपलं बॉडीचं मेटाबॉलिझम चांगलं ठेवणार आहेत, सेल्युलर रिपेरीचं काम करणार आहेत, आपल्याला एनर्जी द्यायचं काम करणार आहेत. आणि त्यांच्यासाठी हे विटॅमिन्स मिनरल्स गरज असतात आणि ते आपल्याला फॉर्म्युला 1 मधून मिळणार आहेत. सगळ्यात महत्वाचं, याची मग गरज का पडायला लागले, हे तर आपल्याला आहारातून मिळत आहेत. तर तसं नाहीये. आपल्या आहारात प्रोटीन, जागतिक आरोग्य संघटना सांगते 87% भारतीय जनता प्रोटीन डेफिशियंट आहार घेते. 13% कोण असतात, जे अगदी हेल्थ कॉन्शियस आहेत किंवा खेळाडू वगैरे आहेत. अशी लोक त्या 13% मध्ये आहेत. आणि आपण सगळे 87% लोक प्रोटीन डेफिशियंट आहार घेतो. मग खातो काय आपण? जास्त कार्बोहायड्रेट जास्त खात असतो, प्रोटीन खूप कमी घेत असतो, फायबर तर अगदी नसल्यासारखं असतं. आणि म्हणून त्याचा रिझल्ट काय? वजन वाढत तर असतं किंवा वजन कमी तर होत असतं, विकनेस असतो, हेअर फॉल असतो, आपली इम्युनिटी कमी असते. आणि मग अशा वेळेला आपल्या मदतीला हे फॉर्म्युला 1 धावून येतं. मी याच्यात सांगितलं त्याच्याप्रमाणे प्रोटीन आपल्याला 9 ग्रॅम मिळत असतं. याच्यातून डायटरी फायबर, आपल्या शरीराला लागणारं डायटरी फायबर मिळत असतं, गुड फॅट मिळत असतात. कुठलेही ऍडेड याच्यात केमिकल्स किंवा शुगर वगैरे याच्यात नाही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, याच्यातून आपल्याला फॅट एकदम निग्लेजेबल. आणि सगळ्यात महत्वाचं मी जे सांगते, आपण इथं सगळे बऱ्यापैकी जॉईन झालो होतो ते वजन कमी करण्यासाठी. मी पण वजन कमी करण्यासाठी जॉईन झाले होते. तर वजन कमी करण्यामध्ये जे लो ग्लायसेमिक वालं, लो कॅलरी वालं आणि हाय न्यूट्रिशन असलेलं फूड लागतं, ते म्हणजे आपलं फॉर्म्युला 1 आहे. तर कारण काय, याचं लो ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे याच्या सेवनाने आपल्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण येत नाही, वाढत नाही, इन्शुलिन स्पाइक होत नाही. त्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्सला आळा घालायचं काम आपलं हे फ्युएल करतं. लो कॅलरी मध्ये मिळतं. बघा, लो कॅलरी मध्ये घ्यायचं झालं तर काय होतं, की आपल्याला अन्न कमी खायचं, म्हणजे मग कॅलरीज कमी केल्या असं वाटतात. पण मुळात आपल्या आहारात ती पोषण मूल्य नाही आहेत. आणि त्यातूनही जर आपण कमी खायला लागलो तर मग आपल्याला पोषण मूल्य मिळणारच नाही. मग ही पोषण मूल्य मिळण्यासाठी असं एक आहार पाहिजे ज्याच्यात कॅलरी पण कमी पाहिजेत आणि न्यूट्रिशन पण जास्त पाहिजे. आणि ते आहे आपलं फॉर्म्युला 1. ह्याच्यात जेव्हा आपण 3 स्कूपचा फॉर्म्युला 1चा शेक घेतो, फक्त आपल्याला 94 कॅलरी मिळतात. आणि शरीराची आपल्या पोषण मूल्यांची गरज मात्र जवळजवळ दिवसभरात जी 100% पोषण मूल्य लागतात, त्यातली 35% पोषण मूल्य आपल्याला ह्या फॉर्म्युला 1च्या शेकमुळे, सकाळच्या आपल्या शेकमुळे मिळत असतो. म्हणजे एवढी कमाल असलेलं असं हे आपलं फ्युएल आहे, की कॅलरी लेस आणि न्यूट्रिशन डेन्स असं हे आपलं फ्युएल आहे. त्यामुळं आपल्याला शरीराला वजन कमी करण्यासाठी किंवा वजन मेंटेन ठेवण्यासाठी जे जे गरजेचं आहे ते होतं. ह्यातले सगळेच जे घटक आहेत, तुम्ही म्हणाल फक्त वजन कमी करणाऱ्यांनी घ्यायचंय का? ज्यांना वजन वाढवायचं आहे तेही हे घेऊ शकतात. वजन मेंटेन ठेवायचं आहे त्यांनाही गरजेचं आहे. कारण बेसिक कन्सेप्ट आहे याच्या मागचं न्यूट्रिशन डेफिशियन्सी. यातलं जे न्यूट्रिशन जाणार आहे आणि याच्या बरोबर आपण जी लाईफस्टाईल आपले कोच सांगतात, शतायुषी परिवार सांगतात, त्याच्याप्रमाणे आपण फॉलो करणार आहे, तेव्हा वजन कमी करायलाही मदत करतं हेच फ्युएल, वजन वाढवायलाही मदत करतं आणि तुमचं वजन मेंटेन ठेवायलाही हे मदत करत असतं. असं हे कमीत कमी कॅलरीजचं, जास्त न्यूट्रिशन देणारं लो ग्लायसेमिक वाला फ्युएल आहे. याच्यात काय काय आहेत तर मी जे सांगितलं, प्रोटीन आहेत, डायटरी फायबर आहेत, तुमच्या शरीराला लागणारे योग्य कार्बोहायड्रेट पण आहेत. याच्यात
मी सांगितल्याप्रमाणे 18 प्रकारचे विटॅमिन्स मिनरल्स आहेत. तर विटॅमिन ए, विटॅमिन बी ची बी कॉम्प्लेक्सची पूर्ण सिरीज आहे, म्हणजे विटॅमिन B1, 2, 3, 6, B9 म्हणजे फॉलिक ऍसिड, आयर्न वगैरे हे सगळं याच्यात आहे. B12 आहे, विटॅमिन सी आहे, विटॅमिन D2 आहे, विटॅमिन बायोटीन, विटॅमिन ई, हे सगळे विटॅमिन्स जे लागणार आहेत ते याच्यात आहेत. त्याच्यानंतर मिनरल्स आहेत, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, कॉपर आहे, आयर्न आहे, क्रोमियम आहे, पोटॅशियम आहे, सेलेनियम आहे, सोडियम आहे. आम्हाला माहिती नव्हतं की माझ्या शरीराला सेलेनियमची गरज आहे. मला माहिती नव्हतं क्रोमियमची गरज आहे. मी पण एक मेडिकलची स्टुडंट विद्यार्थिनी असून सुद्धा हे मला माहिती नव्हतं की सेलेनियमची काय गरज आहे. इव्हन मला वाटतं मी मेडिकलचा अभ्यास करताना हे सेलेनियम नाव घटक हा ऐकलाच नव्हता. मी 87 मध्ये जेव्हा आले आणि त्याला महत्वाचं कारण होतं, थायरॉइडची माझी 150 mg ची गोळी स्टार्ट झाली होती आणि त्याच्यामुळे माझं वजन खूप वाढायला लागलं होतं आणि म्हणून आले होते. आणि तेव्हा इथं पहिल्यांदा आलं, लक्षात आलं की ह्या माझ्या थायरॉइड ग्रंथीचं कामकाज एवढं अनियंत्रित होण्यामागे ह्या सेलेनियमचा, ह्या प्रोटीनचा माझ्या आहारातला अभाव हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. हे इथं आल्यानंतर कळालं की सेलेनियम सारखा अगदी मायक्रो प्रमाणात लागणारा घटक सुद्धा माझी थायरॉइड ग्रंथी नियंत्रित करू शकतो. क्रोमियम सारखा घटक जो तुमचं डायबेटीस किंवा हायपरटेन्शन मध्ये एवढं मोठं काम करत असतं. कॅल्शियम, आपल्याला माहिती होतं कॅल्शियम लागतं फक्त हाडांसाठी, पण इथं जेव्हा मी आले आणि ट्रेनिंग घ्यायला गेले, करायला घेतले आणि अभ्यास करायला लागले, लक्षात आलं इनफर्टिलिटी, वंध्यत्व ह्याच्यावरच्या ट्रीटमेंट सुद्धा ह्या कॅल्शियमचा खूप मोठा रोल आहे. आपल्या मेंदूचा आणि शरीराचे ज्या संदेशवहन असतात त्याच्यामध्ये सुद्धा ह्या कॅल्शियमचा रोल आहे. शरीरात अशा असंख्य रासायनिक प्रक्रिया आहेत ज्याच्यात कॅल्शियमचा रोल आहे. आपल्याला माहिती होतं फक्त हाडांच्याच आरोग्यासाठी. मग हे इतकं आपल्याला विटॅमिन ए आपल्याला काय, आपण शाळेत शिकलो होतो की माझ्या डोळ्याच्या आरोग्यासाठी चांगलं आहे, माझ्या स्किनच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. पण इथं लक्षात आलं रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं, काही प्रकारचे कॅन्सर रोखणं, होऊच नये म्हणून प्रयत्न करणं, किंवा इनफर्टिलिटी इथं सुद्धा म्हणजे गर्भधारणा होण्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा विटॅमिन ए चा रोल आहे. अशा ह्या सगळ्या विटॅमिन्स मिनरलचा अंतर्भाव आपल्याला ह्या फॉर्म्युला 1 मध्ये आहे, जे आपल्याला रोजच्या आहारामध्ये मिळत नाही. मी जवळजवळ वयाच्या 27व्या वर्षापासून दररोज झोपेच्या गोळ्या खात होते, पण गेली 8 वर्षात मी एकदाही झोपेची गोळी खाल्ली नाही. आणि त्याचा रोल इथं महत्वाचा, याच्यात मॅग्नेशियम आहे आपल्या फॉर्म्युला 1 मध्ये आणि आपलं फॉर्म्युला 2 मल्टीव्हिटॅमिन मध्ये. ह्याच्यात जे मॅग्नेशियमचं प्रमाण जाते, मला तिथं आल्यानंतर कळालं की आपल्या झोपेचा आणि आपल्या शरीरात येणाऱ्या त्या मॅग्नेशियमचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे एवढे हे विटॅमिन्स मिनरल्स एवढ्या लेवलला काम करत असतात आणि आपण म्हणतो मला थकवाच येतोय, किती काय काय चॅलेंज, सगळे रिपोर्ट करतो, रिपोर्ट तर नॉर्मल असतात आणि परत माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीयेत. आणि तिथं हे सगळे छोटे 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 घटक योग्य प्रमाणात आपल्या शरीराला जात असतील तर हे आपलं काम योग्य रीतीनं फॉलो हे करत असतात. सगळ्यात महत्वाचं हे आपलं जे फॉर्म्युला 1 आहे, मी मगाशी सांगितलं कॅलरी कंट्रोल मध्ये आहे. कॅलरी डेफिशियंट आहार आपल्याला करावाच लागतो वजन कमी करण्यामध्ये, किंवा तुम्ही डायबेटिक असाल, तर कुठल्याही व्याधीने ग्रस्त असाल तर तुम्हाला कॅलरी डेफिशियंट घ्यावा लागतो. आणि पण कॅलरी डेफिशियंट घेताना मात्र तुम्हाला न्यूट्रिशन डेन्स असं असतं आणि तिथं आपल्याला फॉर्म्युला 1 मदत करत असतं. सगळ्यात महत्वाचं सेल्युलर न्यूट्रिशन आहे, म्हणजे आपल्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत अनंत पेशी आपल्या शरीरात आहेत आणि त्या प्रत्येक पेशीची गरज वेगळी आहे आणि ती गरज भागवायचं काम हे फॉर्म्युला 1 करत असतं, कारण हे फ्युएल आपलं प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतंय. म्हणूनच याला सेल्युलर न्यूट्रिशन म्हटलेलं आहे. आपल्याला अमायनो ऍसिड्स, आता ते फुल अमायनो ऍसिड्सची चेन वगैरे हे आपण प्रोटीन मध्ये नंतर बघणारच आहोत, पण मी सांगेन सगळे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स घेऊन देणारं आपल्याला हे याच्यात प्रोटीन आहे. वेगवेगळे विटॅमिन्स मिनरल्स हे सगळे तर मिळत आहेत. सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात लवकर बनणारं फूड काय माहितीये आपल्याला सगळ्यांना माहितीये, मॅगी 2 मिनिटात बनतो. पण त्याच्याही पेक्षा कमी वेळेत आपलं हे
फ्युएल बनत असतं, शेक बनत असतो सकाळचा. बघा सकाळी काय असतं, एकतर कामाची खूप गडबड असते, धावपळ असते. मग कुठेतरी एक चहा, 2 बिस्किटं खायची, बाहेर पडायचं, मग रस्त्यात काय वडा भेटला, काही भेटलं, जे दिसेल ते खायचं आणि मग जेवणामध्ये गॅप ठेवायचं. खूप उशिरा मग कुठेतरी ऑफिस टाईममध्ये कुठेतरी लंच घ्यायचा आणि मग तिथं पण जे अवेलेबल असेल ते घ्यायचं. इतकं आपलं धावपळीचं आयुष्य. पण तिथं फॉर्म्युला 1 अगदी 1 मिनिटात बनतो. आपण प्रवासात स्वतःबरोबर कॅरी करू शकतो आणि आपण हे इंटेक करू शकतो. म्हणजे कितीही तुमचं धावपळीचं आयुष्य असेल, तुम्ही स्त्री असाल, पुरुष असाल, वृद्ध असाल, तरुण असाल, जे कुणी असाल, तुम्ही कोणत्याही वेळी हे घेऊ, हे फ्युएल इंटेक करू शकता. आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपल्या पौष्टिकतेसह आपण याचा एन्जॉय करू शकतो. कारण काय, आपल्याला माहिती आहे डाएट करणं किंवा अ, अशा काहीतरी आरोग्याच्या तक्रारी असतील, तर आपल्याला ते डाएट करतो ना, तेव्हा आपल्याला वाटतं ते बेरंग, बेचव असं असतं. पण इथं आपल्या टेस्टचा पण विचार केलेला आहे. 9 वेगळ्या-वेगळ्या फ्लेवरमध्ये आपल्याला हे फॉर्म्युला 1 मिळतं. व्हॅनिला आहे, चॉकलेट आहे, स्ट्रॉबेरी आहे, मँगो आहे, पान फ्लेवर आता नवीन आलाय, कुल्फी आहे, आपल्या सगळ्यांचा आवडता आहे, रोज खीर अशी इतके वेगवेगळ्या 9 वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मिळतं. तुम्ही हे अजून टेस्टी बनवू शकता. तुमच्या कोचच्या गाईडन्स खाली तुम्ही याच्याबरोबर आपले ड्रायफ्रुट्स असतील किंवा एखादं फ्रूट असेल, तर ते कॉम्बिनेशनमध्ये पण ते आपल्या कोचच्या मार्गदर्शनाखाली घ्यायचं असतं. तर ते तुम्ही करू शकता. म्हणजे कुठलाही डाएट, कुठल्याही व्याधीतून मुक्त होण्यासाठी आपल्याला आपलं आयुष्य बेरंग, बेचव जगायची गरज नाहीये. तर हे असं हे फ्युएल आहे. आपल्याला हे कसं यूज करायचं असतं, आपण मील रिप्लेसमेंट ब्रेकफास्टला रिप्लेसमेंट म्हणून घेऊ शकतो किंवा आपल्या डिनरला रिप्लेसमेंट म्हणून घेऊ शकतो. आपल्याला त्याच्याबद्दल आपले कोच गाईड करतातच. मी रिप्लेसमेंट म्हटलंय, हे सप्लिमेंटरी नाहीये. रिप्लेसमेंट म्हणजे काय, जे आपण ब्रेकफास्टमध्ये खाणार आहोत, जे आपल्याला सकाळचं नाश्ता हा आपला राजासारखा पाहिजे असं म्हटलं जातं आपल्या आयुर्वेदात. तर तिथं हे जे राजासारखं म्हणजे काय, तर संतुलित बॅलन्समध्ये डाएट मिळणं गरजेचं असतं आणि ते बॅलन्समध्ये द्यायचं काम आपलं हे फॉर्म्युला 1 हे शेक करत असतं आणि म्हणून आपण हे ह्याच्यात सगळेच घटक आहेत बॅलन्समध्ये. कार्बोहायड्रेट्स आहेत, डायटरी फायबर्स आहेत, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आहेत आणि तुमचं प्रोटीन पण आहे आणि त्यामुळं आपण हे सहजपणे सकाळी यूज करू शकतो रिप्लेसमेंट म्हणून. हे खाल्लं आणि याच्यानंतर आता मग मला मला पोहे पण, उपीट पण खायची नाही गरज पडेल. हा, तुम्ही वेट गेन मध्ये वगैरे असाल म्हणून मी सांगितलं ना, तुम्हाला आपले कोच गाईड करतात. त्याच्याप्रमाणे डाएट आपण याच्याबरोबर घेऊ शकतो. डिनर आहे की आपण रात्री खूप उशिरा जेवतोय आणि मग त्याचं पचन होत नाहीये आणि मग ते साठून राहते शरीरात. मग त्याचं फॅटमध्ये कन्व्हर्जन होतंय, मेटाबॉलिझम कमी झालेला असतो आणि तिथं परत आपण एवढं हाय कार्ब्स असलेलं जर आहार घेतलो तर मग आपल्या बॉडीचं फॅट वाढत असतं आणि तिथं पण हे डिनरला रिप्लेसमेंट म्हणून आपण वापरू शकतो. बऱ्याच वेळेला आपण असं दगदगीच्या ह्याच्यात असतो, म्हणजे जेवणाच्या वेळेला, लंचच्या वेळेला काहीच अवेलेबल नसतं आणि मग जे अनहेल्दी मिळणार आहे आणि ते आपण खात असतो, तर अगदी तुम्ही लंचच्या वेळेला सुद्धा इमर्जन्सीला आपला हे शेक इंटेक करू शकता फॉर्म्युला 1. त्यामुळं कसं घ्यायचं असतं, तर आपल्याकडे शेकर कप असतील किंवा मिक्सरचं भांडं, आपल्याला जसं कोच सांगतील त्याच्याप्रमाणे 250 ml आपण तर पूर्वी दूध वगैरे घ्यावं लागायचं. आता शेकमेट नावाचं कॉम्बिनेशनला खूप छान प्रोटीनवालं त्याच्याबरोबर फ्युएल मिळतं आणि त्याच्याबरोबर कॉम्बिनेशनमध्ये 250 ml पाण्यात तुम्ही ते घालायचं. तुमचं पर्सनलाइज प्रोटीन आणखीन एक्स्ट्रा आपल्या बॉडीला जे जे लागतं ते त्याच्यात मिक्स करायचं आहे. फळं घ्यायची की नाही किंवा ड्रायफ्रूट घ्यायचे की नाही, आपल्या कोच आपल्याला मार्गदर्शन करतील त्याच्याप्रमाणे त्याच्याबरोबर घ्यायचं आहे आणि फक्त 1 मिनिट छानसं शेक करायचं आहे आणि आपण ते प्यायचं आहे एनी टाइम. म्हणजे मी सांगितलं ना, 1 मिनिटात आपला शेक बनतो, आपला ब्रेकफास्ट बनतो, आपला डिनर बनतो, तो असा की फक्त शेकर कपमध्ये पाणी घाला, वरती ती पावडर घाला, चांगलं शेक करा आणि मस्त त्याचं एक 10 मिनिटं बसून सिप 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 आनंद घ्या आणि मग आपल्या बघा प्रत्येक पेशी आनंदित होते. तुम्हाला दिसतं ना, इथं खूप लोक म्हणतात ना, मला लगेच लोक कॉम्प्लिमेंट द्यायला लागतात, स्किन ग्लो करायला लागले, अगोदरपेक्षा यंग दिसायला लागलोय, माझे केस गळायचे राहिलेत, माझे पिंपल्स कमी झालेत, हा, आणि किती सांगतात सोरायसिस कमी झालाय, माझं फंगल इन्फेक्शन कमी झालंय, किती किती गोष्टी सांगत असतात. हा, तर तिथं हे ह्या फॉर्म्युला 1 मधले हे जे घटक असतात ना, तिथं हे काम करत असतात आणि त्याच्यामुळं एवढ्या सगळ्या लेवलला, स्किन असू दे, तुमचं हार्ट असू दे, तुमच्या मसल्सना स्ट्रेंथ द्यायचं असू दे, तुमची भूक कंट्रोलमध्ये आणायचं असू दे किंवा सारखं जे खा खा होत असतं, दिसेल ते स्नॅकिंग म्हणतो आपण, ते का असू दे, हे सगळं ह्याच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला हे फॉर्म्युला 1
मदत करत असतं. काही गोष्टी इन्स्ट्रक्शन म्हणून आपण लक्षात ठेवायच्या आहेत. प्रत्येक वेळेला डबा याचा घेताना आपण तो शेक करून घ्यायचा. वापरून झालं की लगेच ते पॅक करून ठेवायचं, सनलाईट पासून लांब ठेवायचं. लॅक्टेटिंग लेडीज असतील म्हणजे अंगावरती बाळाला फिडिंग करणाऱ्या लेडीज असतील किंवा गर्भवती महिला असतील, त्यांनी आपल्या कोचच्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने हे ऍड करू शकता तुमच्या आहारामध्ये. तर याच्यामध्ये कुठल्याही मेडिसिनल यूज साठी किंवा ट्रीटमेंटसाठी म्हणून हे आपण फ्युएल वापरत नाही. हे कारण हे कोणतंही मेडिसिन नाही आहे, तर हे आहे न्यूट्रिशन, म्हणजे तुमच्या शरीरातला जे न्यूट्रिशनचा गॅप आहे ते कमी करण्यासाठी वापरलं जातं. आणि त्यामुळं कोणत्याही आजाराच्या ट्रीटमेंटसाठी किंवा डायग्नोसिससाठी म्हणून हे वापरलेलं जात नाही, तर न्यूट्रिशन गॅप भरून काढण्यासाठी हे तुम्हाला उपयोगाला पडत असतं. त्यामुळे आपण जेव्हा वेगवेगळ्या ह्या न्यूट्रिशन डेफिशियन्सीवरती काम करत असतो, तेव्हा आपल्याला मसल स्ट्रॉंग होणार आहेत, आपले फॅट लॉस होणार आहे, त्यामुळं मेटाबॉलिझम आपल्या बॉडीचं सुधारणार आहे. आणि त्याच्यामुळे जे इंडियन डाएटमध्ये मी जे सांगितलं प्रोटीन डेफिशियन्सी आहे, ती डेफिशियन्सी भरून निघायला मदत होणार आहे. पोट साफ होतं. बरेच जण सांगतात माझं पोट साफ होत नव्हतं, पण आता माझं पोट दररोजच्या दररोज साफ व्हायला लागलंय. त्याचं मोठं काम हे फॉर्म्युला 1 मधले फायबर असतात ते करत असतात. क्रेविंग कंट्रोल होतं, आपली शुगर कंट्रोलमध्ये येण्यासाठी मदत होते. कारण मी सांगितलं तसं लो ग्लायसेमिक इंडेक्स, त्यामुळं रक्तातलं साखर यायचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे इन्शुलिन स्पाइक होण्याचं प्रमाण कमी होतं. आणि त्याच्यामुळे बरेच लोक विचारतात हे आम्हाला डायबेटिक मध्ये हे घ्यायला चालेल का? तर अगदी बिनधास्त, कारण तुमच्या डायबेटीस रिव्हर्स येण्यामध्ये ह्या फ्युएलचा खूप मोठा रोल आहे. त्यामुळं हे आपण सहज घेऊ शकतो. आणि त्याच्यामुळं हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर तो कंट्रोलमध्ये येण्यासाठी, इम्युनिटी स्ट्रॉंग होण्यासाठी, एनर्जीच्या प्रोडक्शनसाठी हे काम करत असतं. त्यामुळं आपल्याला बऱ्याच वेळेला जंक फूडची क्रेविंग होत असतात, काही होत असतात, शुगरचे क्रेविंग होत असतात, ते कंट्रोलमध्ये येण्यासाठी याचा आपल्याला उपयोग होतो. कुणीही घेऊ शकतं, पुरुष महिला कोणीही घेऊ शकतं, वर्किंग प्रोफेशनल्स घेऊ शकतात, हाऊसवाईफ घेऊ शकते, स्टुडंट्स घेऊ शकतात, सिनियर सिटीजन्स घेऊ शकतात. 12 वर्षाच्या वरचे कुठल्याही व्यक्ती हे घेऊ शकतात. त्याच्यानंतर आपलं बिझी शेड्यूल मध्ये जे अनहेल्दी फूड जाणार आहे ते फूड टाळण्यासाठी सुद्धा आपल्याला याचा उपयोग होतो. तर एक सगळ्यात महत्वाचा, कोणतेही साईड इफेक्ट नाही. कुठलीही गोष्ट करताना आपण पहिल्यांदा विचार करतो, पाणीपुरी खाताना, वडा खाताना कधीच विचार करत नाही, कारण हे मी पण करत होते. पण आपण एखादं फ्युएल घ्यायचं आहे म्हटलं, आपल्याला कोणी सजेस्ट केलं की आपण पहिल्यांदा विचारतो याचे साईड इफेक्ट्स आहेत काय. गेली 10.5 वर्ष हे न्यूट्रिशन फॉर्म्युला 1 अगदी प्रेमानं, श्रद्धेनं, विश्वासानं मी घेतेय, माझी फॅमिली घेते, माझी मुलं घेत आहेत, माझी सुनबाई घेते, माझे 85 वर्षाचे वडील गेल्या 7 वर्षात एकदाही हे फ्युएल इंटेक करायला चुकलेले नाहीयेत. असं हे फ्युएल आहे, कारण तेवढ्या विश्वासाने करतोय, कारण साईड इफेक्ट नाही त्याचे. प्रॉपर त्याचा यूज आणि गायडन्स खाली घेतलं तर त्याचे कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत. सगळ्यात महत्वाचं आहे, खूप गायडन्स खूप महत्वाचं आहे. मी सांगितलं ना, हेच फ्युएल तुमचं वजन वाढवणार आहे, कमी करणार आहे, मेंटेन ठेवणार आहे, तुम्हाला डायबेटीस मधून रिव्हर्स आणणार आहे, तुमच्या हायपरटेन्शन मधून रिव्हर्स यायला मदत करणार आहे, थायरॉइड मुक्त होण्यासाठी, कारण मी त्याचा अनुभव घेतलाय. 150 mg ची गोळी वयाच्या 42व्या वर्षी सुरू झाली आणि आता माझं वय 52 आहे. मी जवळजवळ 5 वर्ष झालं पूर्ण औषधमुक्त असं आयुष्य जगतीये. आणि मग याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काहीच नाही. आणि तिथं आपल्याला हे मदत करणार आहे. त्यामुळं सगळ्यांनाच मी नवीन वर्षाच्या आज पहिलाच दिवस आहे आणि मला खरंच म्हणजे शतायुषीबद्दल एवढा अभिमान वाटतो. ज्याला ज्या वेळेला जे गरजेचं आहे ते अगदी प्लॅनिंग करून दिलं जातं. नवीन वर्षाच्या सुरुवातीला एवढं सुंदर आरोग्य देण्यासाठी हे एवढं सुंदर फ्युएलची इन्फॉर्मेशन आज तुम्हाला दिली. आपण घरातला टीव्ही जुना वाटला बदलतो, नवीन काहीतरी आलं तर नवीन बदलतो, मोबाईल अपडेट करतो, आपण मोबाईल नवीन घेतो, टॅब नवीन घेतो, पण आपण आपली बॉडी अपग्रेड करतो का, हे खूप महत्वाचं आहे. आपल्या शरीरासाठी आपण काही करतो का, आपला आहार म्हणजे काम स्मार्ट झालंय पण आपला आहार आपण स्मार्ट केलाय का. तर त्याच्यासाठी एक नवीन संधी शतायुषी घेऊन आलोय. फॉर्म्युला 1 सारखं फ्युएल आपल्या सगळ्यांच्या शरीरात त्या खूप मोठा, म्हणजे एक छोटासा डिसिजन आपल्याला घ्यायचा आहे आणि तो उद्याचा खूप मोठा बदल आपल्या शरीरामध्ये
आपल्या मनामध्ये घडणार. मी मनामध्ये पण म्हणतेय, कारण पूर्ण कॉन्फिडन्स गेलेली व्यक्ती, वयाच्या 27व्या वर्षापासून झोपेच्या गोळ्या खाणारी, डिप्रेशन मध्ये गेलेली व्यक्ती इतक्या कॉन्फिडेंटली अभ्यासपूर्ण एखादी गोष्ट जर मांडू शकते, तर त्याच्यामध्ये ह्या फ्युएलचा आणि शतायुषीचा खूप मोठा रोल आहे. त्यामुळे एक हेल्दी, हॅपी असं आयुष्य जगण्यामध्ये हे फॉर्म्युला 1 आपल्याला खूप मदत करतं, आणि त्याच्यासाठी अगदी हे सिंपल असं सोल्युशन आहे, जे आपलं लाईफस्टाईल पार्टनर म्हणून काम करणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना आपल्या ह्या फ्युएलच्या माध्यमातून, आपल्या शतायुषीच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष असंच मी जे 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 मेन्शन केलं, मी जे जे आरोग्य आता अनुभवते, ते तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ दे, ही शुभेच्छा. आणि थांबते. थँक्यू ताई. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण पद्मजा मॅडमांसाठी. कारण एक सांगायचं राहून गेलं, मायग्रेनचा पण प्रॉब्लेम किती वर्ष होता तो पण थांबला. कारण ती लिस्ट एवढी असते ना. चॅलेंजेस एवढे आहेत ना, प्रत्येक वेळेला ती गणना व्हायची विसरून जाते. मी नेहमी म्हणते, मी एक पुस्तक लिहीन. शतायुषी मध्ये आल्यानंतर ह्या 10.5 वर्षात माझ्यात काय बदल झाले, हे एक पुस्तक लिहीन. एखाद्या तुम्ही 20-25 मिनिटं बोलायला संधी देताय, त्याच्यात ते शक्यच नाही, सगळे पॉइंट्स येतात. चलो जोरदार क्लॅप करू आपण पद्मजा मॅडमांसाठी. कारण का की हा टॉपिक सिलेक्ट करण्याच्या पाठीमागे उद्देश होता की मी गेल्या 2 दिवसांमध्ये ज्या लोकांच्या बरोबर बोलायला लागले, त्या लोकांचं एक मत होतं की याच्यामध्ये स्टिरॉइड आहे, असं माझ्या बहिणीनं सांगितलं, आमच्या XYZ सांगितलं, म्हणून होतं. मग मी म्हटलं की स्टिरॉइड जर असेल तर कंपनीनं लेबल लॉ पास केलाय. जर का त्या लेबल मध्ये जे काही आहे त्याच्यापेक्षा एकही वेगळा घटक सापडला तर कंपनी 50 लाखाचा क्लेम देते. फूड आहे, ते फूड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलं केमिकल नाहीये. आणि त्याच्यामुळं मला स्वतःला वाटलं एवढं क्लास फ्युएल आहे की ज्याच्यामुळं आमच्या लाईफची सुरुवात झाली. 45 वर्ष झालं हे फ्युएल दिलं जातंय. फर्स्ट फ्युएल आहे हे, म्हणजे कंपनीचं 45 वर्षापासून दिलं जातं. 95 देशांमध्ये दिलं जातं. 350 सायंटिस्ट, डॉक्टर्स, न्यूट्रिशनिस्ट त्याच्या पाठीमागं काम करतात. नोबेल लॉरियन डॉक्टर्स आहेत, PhD होल्डर्स आहेत, ह्या सगळ्यांचं. आणि आम्ही पद्मजा मॅडम जसं म्हटलं ना, देशात विदेशात जाऊन ट्रेनिंग करून येतो, कारण आम्ही हे इनटेक करतोय. आमची नातवंड इनटेक करतायत, आमची मुलं इनटेक करतायत. मग आपण याच्याबद्दल किती जागरूक असायला पाहिजे. आम बॉडीपेक्षा माझी बॉडी जरा जास्त स्पेशल आहे असं मी समजते, कारण माझा एक्सपिरियन्स 5 तारखेला तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. मग मला स्वतःला वाटतं की आपण का नाही करायचं आपल्यासाठी, आपल्या बॉडीसाठी. म्हणून या गोष्टी ह्याच्यामध्ये 18 विटामिन्स आणि मिनरल्स, एवढं क्लास प्रोटीन, एवढं क्लास फायबर, आणि एवढं सगळं असल्यानंतर आपली बॉडी वर्क करते. कारण पेशी लेवलचं आपल्याला मिळायला लागलंय. कारण सेल्युलर लेवलचं न्यूट्रिशन फक्त आपण घेतोय तेच फक्त आहे. त्याच्यामुळं खूप क्लास रिझल्ट आहेत ते याच्यामुळे आहेत ना. औषध आहे, पण औषधापेक्षा बेस्ट काम करायला लागले, कारण आपण लाईफस्टाईल चेंज केला. नुसताच याचा रोल आहे का? नाही. तर याच्या बरोबर आपण जी लाईफस्टाईल चेंज केली ना, त्याचा रोल आहे. आणि म्हणून आपल्याला रेयांश यांनी सांगायला लागले, खूप लोक श्रद्धेनं आणि विश्वास, माझा पहिला प्रश्न हे होता. कारण पद्मजा मॅडम श्रद्धेनं आणि विश्वासानं घेतात, कारण ह्या सगळ्याच्या पाठीमागे एवढं मोठं सायन्स आहे. आणि त्या सायन्समुळे रिझल्ट येत आहेत, तुमच्या लाईफस्टाईलमुळे रिझल्ट येत आहेत, तुम्हाला भेटलेल्या नॉलेजमुळे रिझल्ट येत आहेत. आणि हे सगळंच्या सगळं जर आजचं फ्युएल नसेल तर सगळं नुसतं ह्याच्याने येत नाहीत. कारण आज त्या ताई बोलल्या ना, ज्योतिताई, की मी योगा एवढ्या वर्षापासून करत होते. मी योगा गेली 38 वर्षापासून करत होते. तर हा फरक आहे की एकच काही वर्क नाही करत, ह्याच्यामध्ये सगळ्याचा रोल आहे. आणि हेच काम करायला लागलेत वेट लॉस मॅरेथॉनचे पार्टिसिपंट. ही तर फक्त वेट नाही, ही तर वेटचा रिझल्ट येतो. कारण वेटचा रिझल्ट पद्मजा मॅडमनी ग्लायसेमिक इंडेक्स सांगितला, आणि ते ग्लायसेमिक इंडेक्स चमत्कारिक रिझल्ट आपल्या बॉडीमध्ये क्रिएट करतं. आणि याला लोकांना वाटतं हे केल्यानंतर एवढं भारी रिझल्ट येतो, म्हणजे ह्याच्यात काहीतरी आहे, ह्याच्यात काहीतरी आहे. शोधा. कारण का तुम्हाला वाटत असेल तर कंपनी एवढा 50 लाखाचा क्लेम, नॉट ए जोक. त्यामुळं खूप क्लास फूड फॉर्मॅट आणि एवढं मस्त आपल्याला
भारी 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 आरोग्य मिळायला लागले. ओके, चलो जोरदार क्लॅप करू आपण वेट लॉस मॅरेथॉनच्या ऑल पार्टिसिपंट ज्यांनी भारी काम करायला लागलेत. तुम्हाला पण या वर्षाचा नुसता संकल्प करून चालणार नाहीये. संकल्प बेस्ट नॉलेज सहित ओव्हरऑल आपल्या बॉडीवर आपण करू शकतो, त्याचं अपॉर्च्युनिटी घेऊ शकतो. काल माझ्याकडे एकटे आले होते, आज कॉलवर आहेत मला माहिती नाही, आणि नवरा बायको दोघं आले होते आणि काय म्हणतात, माझ्या नवऱ्याचा संकल्प उद्याला व्यायाम करणार, उद्याला सगळं हेल्दी हेल्दी सगळं करणार, मी जिम करणार, मी वॉकिंग करणार, मी योगा करणार, मी बाकीचं सगळं ओकेच करणार. हा आपला सगळ्यांचा 1 तारखेला संकल्प. कालचं स्पेशल डिश मधलं काय उरलं असेल तर आज इनटेक करणार. कारण का कोण कोण काय काय केलंय बघा. संकल्प रात्री पुरता, सकाळी उठल्यानंतर परत चेंज, परत रात्री झोपताना संकल्प, नाही नाही मी उद्यापासून परत सगळं करणार. असं माझ्या नवऱ्याचं फक्त 1 आठवडा चालतंय ताई, असं त्यांनी मला काल सांगायला लागले. म्हणजे मला एवढं हसू यायला लागलं होतं. बायको नवऱ्याची पोलखोल करते, नवरा बायकोची पोलखोल करतं, असं सगळा गोंधळ चालू असतोय. म्हणलं की नवरा ही उरलेलं आजचं घालत्या बघा आता उद्याला, मग काय होणार? त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या संकल्प स्ट्रॉंग करावा लागतो ना. त्या संकल्प स्ट्रॉंग करण्याला शतायुषी फॅमिली, त्याच्यातले कोचेस तुम्हाला खूप भारी गाईड करतायत. तर आपण पण संकल्प करायला पाहिजे. याच वेट लॉस मॅरेथॉन मध्ये गुड हेल्थ घ्यायला पाहिजे. जसं ज्योतिताई म्हटलं, मी 1 महिना ऐकत होते. 1 महिना काय 1 वर्ष ऐका, पण कॉन्फिडन्स जोपर्यंत बिल्ड होत नाही तोपर्यंत काहीच नाही. तुमचाच कॉन्फिडन्स, तुमचाच निर्णय तुम्हाला चांगल्या लाईफकडे नेणार आहे. किती दिवस वाट बघणार? किती दिवस वाट बघणार? कधीतरी तो दिवस यायला पाहिजे आणि तो दिवस आजचाच असायला पाहिजे आपल्या लाईफमध्ये. मी उद्या, उद्या रोज मग उद्या होतंय माहितीये तुम्हाला. आज म्हटलं तर फक्त असा एकच दिवस आहे, तो आज आपण